हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. किटी किटी पार्टी माहिती आहे ना तुला? अगं माहिती आहे, पण मी कधी गेले वगैरे नाही बाबा. ते खूप हायफाय असतं ग तिकडे. असं काही नाहीये नंदिनी की हायफाय लेडीजच किटी पार्टी करतात. अगं मिडल क्लास, हायर मिडल क्लास लेडीज सुद्धा किटी पार्टी करतात. बरोबर आहे ग तुझं. अगं पण मला खरंच वेळ नसतो बघ. काय होतं ना, घरातली कामं, टिफिन, सासू सासऱ्यांचं बघावं लागतं. त्याच्यामुळे माझा पूर्ण वेळ ना घरातच निघून जातो बघ. अगं म्हणूनच तर तुला किटी पार्टीची गरज आहे. हो अगं, या वयात ना आपण बायकांना एकट्या पडत जातो. ही सगळी घरगुती कामं करण्यात आपण इतके अडकतो ना की आपण आजूबाजूला बघतच नाही. अगं जगण्यात तोचपणा येतो. काही नाविन्य असतं का सांग बघू मला? काहीच नाही. मग ना यासाठी अशा पार्टीज केल्या ना की आपण थोडेसे चार्ज होतो, आपल्याला नवी एनर्जी मिळते. हो ग, पण तरी किटी पार्टी वगैरे नाही ग. म्हणजे काय ना, तो माझा प्रांतच नाही बघ. तर असं काही नाही ग. पूर्वी बायका भिशी लावायच्या हे माहितीये ना तुला? हा, भिशी वगैरे माहिती ग मला, ते माहिती आहे. बरोबर. अगं हे सुद्धा अगदी तसंच आहे. हो, म्हणजे महिन्याला 10-12 जणींनी भेटायचं, आपले आपले म्हणजे आता 2000 5000 जे ठरतील ती रक्कम जमा करायची आणि मग एक ड्रॉ काढायचा. मग त्या ड्रॉ मध्ये ज्या बाईचं नाव येईल तिला ते पैसे मिळणार. म्हणजे बघा, अगं यात नुकसान काहीच नाहीये. नुकसान नाही? काहीच नाही ग. हा, फक्त जिच्या नावाची चिठ्ठी निघेल तिने इतरांना पार्टी द्यायची. पार्टी? हो अगं, म्हणजे खाऊ पिऊ घालायचं. असं होय. अगं तसंही खाऊ पिऊ घालण्यात ना आमचं घर कधीच मागे नसते बघ. घरी? अगं नाही. अगं ही पार्टी घरी नाही काय द्यायची, हॉटेलमध्ये द्यायची. हॉटेलमध्ये? हो. अगं पण एवढी कशाला काळजी करतेस? तुला काय एकटीला ती पार्टी नाही द्यायची. बघ आता आपण 10-12 जणी असणार की नाही, मग वर्षभरातून तुझ्यावर फक्त एकदाच बारी येणार पार्टी द्यायची. मग उरलेले महिने तू इतरांकडून पार्टी घ्यायची. बघ म्हणजे मजेची मजा सुद्धा आणि बाजूला एक रक्कम सुद्धा जमा होणार. अगं तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे, पण मला असं म्हणायचं आहे की जर रक्कमच गोळा करायची असेल तर बँकेत का करू नये? म्हणजे बँकेतल्या पैशांवर आपल्याला व्याज पण मिळतं ना ग. बरोबर, बँकेतल्या पैशांवर आपल्याला व्याज मिळतो, म्हणजेच इंटरेस्ट मिळतो, आपलं सेव्हिंग होतं. पण मला आता सांग, तू बँकेत जाऊन ती किटी पार्टी करू शकणार आहेस का? छे ग. बघ नाहीच ना. अगं इथे जी मजा आहे ना ती बँकेत तुला मिळणार आहे का? इथे 10-12 जणी भेटून आपण छान छान मजा करतो. बरं, आणि महत्वाचं काय माहितीये का, आपण जेव्हा भेटणार ना तेव्हा आपण प्रत्येक महिन्याला एक वेगवेगळी थीम ठेवणार. आम्ही ठेवतो अगं. म्हणजे काय तर अमुक दिवशी तुम्ही अमुक रंगाचा ड्रेस घालून या, किंवा पुढच्या महिन्यात वेगळी हेअरस्टाईल करून या. म्हणजे वेस्टर्न लुक, रेट्रो लुक, असं वेगवेगळं. म्हणजे तुला सांगू का, तू इथे आलीस ना तर केवळ तुला एन्जॉय करायचंय. हे नको ग बाई, हे सगळं मला नाही ग जमणार. ते स्टाईल वगैरे मला नाही जमत ग. अगं काय ग तू, मला सांग, हे सगळं पार्टी करायचा हक्क फक्त पुरुषांना आहे का? आपण बायकांनी थोडी मजा केली तर बिघडणार आहे का? बाई, म्हणजे तू काय म्हणतेस, पुरुष पार्टी करतात तशी पार्टी करायची? बाई नाही, तशी नाही काही. म्हणजे तुला काय वाटलं, ड्रिंक वगैरे? नाही ग, अगदी तशी पार्टी नाही ग. अगं आपली पार्टी म्हणजे कशी ग, साध्या हॉटेलमध्ये भेटायचं, काय आपलं थोडस स्नॅक वगैरे खायचं, गप्पा गोष्टी, एवढीच ग आपली पार्टी. असं होय? हो. अगं मुळात ना किटी पार्टी बद्दलच बरेच गैरसमज आहेत.
म्हणजे लोकांना काय वाटतं, ह्या बायका भेटतात, तिचं हिला सांगतात, हिचं तिला सांगतात, भांडणं करतात, गैरसमज करतात. हाच मुळात मोठा गैरसमज आहे. किटी पार्टीमध्ये सगळे येऊन फक्त मजा करतात आणि याचे फायदे सुद्धा बरेच आहेत ग. फायदे पण आहेत का ग? हो तर आता मला सांग, या किटी पार्टी जर का तू येऊ लागलीस तर तुझ्या ओळखी वाढणार, तुझा मित्र परिवार वाढणार, म्हणजेच तुला नवीन नवीन कामाचे कॉन्टॅक्ट सुद्धा मिळणार. अगं आज तू जो काही छोटा मोठा बिझनेस करतेस की नाही, त्याला उद्या इथे मोठा प्लॅटफॉर्म मिळू शकतो. हो, तुझा बिझनेस वाढू शकतो. म्हणजे बघा, उद्या तुझं 3 स्टार 5 स्टार 7 स्टार हॉटेलची तू मालकीण होऊ शकतेस. मालकीण. काय बोलतेस तू? म्हणजे मी 7 स्टार हॉटेलची मालकीण पण होऊ शकते? हो. काय सांगतेस? हे पॉसिबल आहे? अगं 100% पॉसिबल आहे. तर मला सांग, तू या किटी पार्टीत सामील झालीस की तू घराबाहेर पडणार, हो की नाही? छान नटणार, सजणार, स्वतःकडे लक्ष देणार. हो ग, एरवी ना नुसतं घरातल्या अवतारातच असते बघ मी नेहमी. म्हणूनच तर सांगतेय तुला मी. बरं मला सांग, तुमचा किती जणींचा ग्रुप आहे ग? अगं माझा मागे ना खूप मोठा ग्रुप होता ग, पण आता की नाही मी नवीन मेंबर जॉईन करतेय. म्हणजे आता बघ, एक 3 जणी आहेत आणि आपण 2. म्हणजे आता आपला 5 जणींचा ग्रुप आहे. बघ, पहिल्या किटी पार्टीला आपण भेटणार ना, त्याचे फोटो आपण सोशल मीडियावर पोस्ट करूया. मग ज्या ज्या बायकांना इंटरेस्ट असेल त्या आपसुकच आपल्यात येतील. बरोबर. हो हो, अगं मी किटी पार्टीला येणार, नक्की येणार. क्या बात, व्हेरी गुड. मी ना तुला आपण कधी भेटतोय, कुठे भेटतोय ते सगळं तुला तारीख वेळ मोबाईलवर पाठवून देते. हो चालेल चालेल. जरा तुझा नंबर देतेस का मला? का? तुझ्याकडे माझा नंबर नाहीये? हा गो, होता ग तुझा नंबर, पण नेमका ना माझ्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तुझ्याकडे आहे का माझा नंबर? नाही ग, माझ्याकडे पण नाहीये. हो, तुझा फोन दे ना मग. हो देते. 1 मिनिट. हा घे. अगं म्हणजे आता माझा नंबर तुझ्याकडे येईल. हे घे, या नंबरवरून मला हाय कर. हो नक्की करते. तुला सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये पाठवेन. चालेल. बरं, आणि ऐका, तर तू ना कसलीच काळजी करू नकोस. तुला सगळं नीट कळालंय ना मी जे जे सांगितलं ते? हो ग. आता मी तुला सांगेन, तुला पुढची सगळी माहिती मोबाईलवर मिळाली की आपण भेटूया. नक्की भेटूया. चल येऊ मी आता. हो हो चालेल. अरे अनन्या, तू आलीस? बरं झालं. ऐक ना, माझ्या मुलीची ओळख करून देते तुला. ती माझी मोठी मुलगी अनन्या. नमस्कार. हाय. हाय. बरं येऊ मी? हो हो, ये. हा, मी वाट हो, बघते. नक्की नक्की. चल. हो. काय ग? कोण होत्या या? नीता. नीता की नीता? अगं नीता नीता. बरं, नीता. कोण या नीता? अगं अशाच ओळखीच्या आहेत. म्हणजे असं 1-2दा आम्ही असं मार्केटमध्ये भेटलोय. अच्छा. असं ती म्हणत होती. म्हणजे? अगं हल्ली ना मला मेलीला विसरायलाच होतं बघ सगळं. तुम्ही भेटलायत हे तुला आठवतच नाहीये? अगं मग तिला सांगायचंच ना तसं. छे गो अनन्या, असं कसं सांगणार ना? समोरच्याला वाईट नाही का वाटणार? होतं गं असं कधी कधी. काय होतं ना, माणसं आपल्याला भेटतात आणि आपण त्या विसरून जातो बघ. आणि जर तुम्ही भेटलेच नसाल तर? नाही, मी तिला कुठेतरी भेटले आहे अगं. ती ओळखीची वाटते मला. असं काही नसतं. एखाद्या व्यक्तीला आपण थोडा वेळ पाहत राहिलो ना की आपल्याला वाटतं की आधी कुठेतरी बघितलंय म्हणून. नाही गो, मला वाटतंय मी तिला कुठेतरी बघितलंय. म्हणजे तू कन्फर्म नाहीयेस अजून? बरं ते जाऊ दे. मला सांग, कशासाठी आल्या होत्या त्या? हो, तिने मला किटी पार्टीला इन्व्हाइट केलंय बघ. किटी पार्टी? आणि असं अचानक? आई, तुला किटी पार्टी बद्दल माहिती आहे ना? छे ग, मला मेलीला कुठे काय माहिती होतो, पण तिने मला सगळं
एवढं व्यवस्थित समजावून सांगितलं बघ की 1-2-4 बायांनी जमायचं, पैसे गोळा करायचे, मग पार्टी करायची, हॉटेलमध्ये जायचं. आणि ती तर मला हे सुद्धा म्हणाली की तू ना खूप मोठ्या हॉटेलची मालकीण पण होऊ शकतेस म्हणून. नाही ते सगळं ठीक आहे आई, पण मी काय म्हणते, तू ना जरा त्या बाईपासून सावध राहा. मला ती जरा लबाड वाटते. हा तसं वगैरे काही नाही हा अनन्या. मी जाणार आहे किटी पार्टीला. आई अगं हे बघ, बघ तू जातेस तर मी तुला विरोध करते का? नाही ना, मग तू पण मला विरोध करायचा नाहीस. मी जाणार आहे किटी पार्टीला. अगं पण मी तुला विरोध कुठे करतेय, मी फक्त सावध करते. बाकी निर्णय तुझा आहे. मी जाणार आहे किटी पार्टी. अनन्या हिया मुझी अनन्या. अगं मग अन्वीना सांग ना, तिला सगळं माहिती असतं. हा. अन्वी बघितलंस, अन्वी आज ते ठेवून तिला ते अन्वी ऐक मी ते आधी काढ काढ. मी काय बोलतेय, लक्ष कुठे आहे तुझं? सारखं लावू नका ग भैरेवाल. आई मी ना पुढल्या आठवड्यात बाहेर जाणार आहे. ही आई कुठे जायचंय आपण? आणि लवकर सांग ना, मी ओमीला पण सांगेल ना. कुठे जायचंय बोल ना. गप ग. आई ऐका ना, मी ना पुढल्या आठवड्यात किटी पार्टीला जाणार आहे. काय? बाप रे वहिनी, तू आणि किटी पार्टीला? का गो, मी नाही जाऊ शकत किटी पार्टीला? नाही नाही, अगदीच जाऊ शकते ना. नाही म्हणजे अचानक कशी काही किटी पार्टी ठरली? अगं माझी ना नीता नावाची एक मैत्रीण आहे, तिने मला इन्व्हाइट केलंय किटी पार्टीसाठी. वाव. बरं मला एक सांग, तुम्ही महिन्याला किती पैसे काढणार आहात? ते ना अजून ठरलं नाहीये. म्हणजे किती पैसे काढायचे, कधी आणि केव्हा असणार आहे ना, ते अजून ठरलं नाहीये. ए बाई, जास्त पैसे वगैरे असतील ना तर त्या अशा बायकांच्या नादाला लागू नकोस. ठेव आई, जास्त पैसे असेल तर मीच कुठे जाते ना, नाही जाणार. हा तसा भिशी सारखाच प्रकार असतो. भिशी फक्त हायफाय झाली आणि त्याची किटी झाली. आणि दोन्ही साऊंड सेमच करते ना. बघ ना, किटी भिशी भिशी किटी, किटी भिशी भिशी किटी, किटी भिशी भिशी किटी. काय चाललंय? थांब जरा. आई तुम्ही कधी गेले आहेत तो किटी पार्टीला? अगं हो, म्हणजे आम्ही किटी पार्टी वगैरे नाही केली, पण आम्ही भिशी करायचो. म्हणजे ही खरं तर 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही सगळ्या बायकांनी मिळून भिशी लावली होती. एक 100 रुपये काढायचो. त्यावेळेला 100 रुपये म्हणजे खूप होते ग. काय नाही, पहिल्यांदा सगळं छान चाललं होतं, पण मग ज्यांची भिशी लागायला लागली त्या बायका नंतर गायब व्हायला लागल्या. काही ना काही कारण सांगून 100 रुपये द्यायच्याच नाहीत. मग काय, आमची सगळी भिशी गडगडली. हा, नंतर आम्ही पुन्हा परत भिशी चालू केली. म्हणजे ती चांगली चालली होती आणि छान झालं त्याचं. पण एक सांगू का नंदिनी, भिशी प्रकार हा तसा चांगला असतो, म्हणजे आपल्यासाठी तरी. कसं असतं, 4 पैसे गाठीशी येतात, एखादी मोठी वस्तू आणता येते, आपल्याकडे पैसे राहतात, सेव्हिंगही करता येतं, काही करता येत. आणि काय ना नंदिनी, कधी कधी ना पैशाची कोणाला अडचण असेल तर मग कधी कधी आम्ही आमची भिशी त्यांना द्यायचो, आणि मग त्यांची जेव्हा भिशी लागेल तेव्हा मग आम्ही भिशी फिरवायचो. आणि अडचणीला गरज पडायची ग त्याची. आणि किटी पार्टी म्हणशील ना तर ते मोठ्या हॉटेलमध्ये तिकडे जाऊन जेवणं बिवणं उगाच वायात खर्च होतो. आमची भिशी म्हणजे काय, चहा बिस्किट किंवा समोसे, वेफर्स, भजी ह्याच्यावर संपायची. इंटरेस्टिंग आहे. मला पण करायची किटी पार्टी. म्हणजे खूप खूप छान छान खायचंय.
वेडी ग वेडी. तू कशी करणार किटी पार्टी? का? मुळात किटी पार्टी ही तुमच्या वयातल्या मुलांसाठी नसते. अगं किटी पार्टी ही मध्यम वयातल्या बायकांसाठी असते. आता फार फार तर जास्त वयाच्या बायका त्यात चालू शकतात. पण असं का तू? अगं किटी पार्टी तुमच्या वयातल्या मुलांसाठी नसते. कारण तुम्ही मुलं कॉलेजमध्ये जातात, क्लासमध्ये जातात, तिथे तुम्हाला तुमच्या वयाचे वेगवेगळे मित्रमैत्रिणी भेटतात. मग तुम्ही एकत्र भेटता, खाता, पिता, एन्जॉय करता. आणि मग तुमच्या वयातल्या मुलांसाठी ना असं वेगळं किटी पार्टीत जाऊन एन्जॉय करण्याची गरज नसते. खरी गरज असते मध्यम वयातल्या बायकांसाठी. कारण या वयातल्या बायकांवरती खूप जबाबदाऱ्या असतात. एकदा का या बायका संसारात पडल्या ना की नवरा, मुलं बाळ, सासू सासरे, घर काम, बाहेरचं काम, त्यांचं संपूर्ण आयुष्य हे काम करण्यातच जातं. आणि या बायकांकडे ना स्वतःसाठी थोडाही वेळ नसतो की त्या बाहेर जाऊन स्वतःसाठी काही एन्जॉय करतील. कालांतराने मुलं मोठी होतात आणि मग ह्या एकट्या पडू लागतात. आणि मग ह्यांना सारखं असं वाटतं की आपल्याला मैत्रिणी हव्या आहेत. आणि म्हणून त्या किटी पार्टीच्या निमित्ताने या बायका एकत्र येतात, थोडासा एन्जॉय करतात. पण तुला सांगते त्यातनं एक चांगली गोष्ट अशी घडते की यामधून 4 पैसे आपल्या गाठीशी बाजूला पडतात. ए, मला एक चांगलं सुचलंय. ई प्राजक्ता, तू पण चढलं मग आमच्यासोबत किटी पार्टीला? अगं मी कसं येणार? का ग? हे म्हणजे किटी पार्टीमध्ये घरातली माणसं अभिप्रेत असतात. अगं घरापासून थोडासा वेळ वेगळा मिळावा, तिथे जाऊन एन्जॉय करायला मिळावा म्हणून तर किटी पार्टी करतात की नाही. आणि मग तिथेही तू मला घेऊन जाशील तर कसं चालेल? ए पण तुला काय सुचलं बोललीस ग तू? सांगते. हल्ली आमचे लोककलावंत फार हालाकीचं जीवन जगतात. कार्यक्रम नसले ना की त्यांची फार आर्थिक ओढाताण होते. त्यांच्याकडे खर्चाला 4 पैसेही जवळ नसतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मजा करणं वगैरे हा प्रकारच काही नसतो. मला असं वाटतं ना की जे निर्माते हे कार्यक्रम चालवतात त्यांनी या कलावंतांच्या मानधनातून 10-20% तरी निदान बाजूला ठेवावे. आणि मग हेच सगळे पैसे एकत्र करून वर्षभराने त्यांना व्याजासकट द्यावे. यामुळे काय होईल ना, त्यांच्या हातात देखील 4 पैसे राहतील आणि त्यांना हवं तसं मनासारखं आयुष्य त्यांनाही जगता येईल. मला काय वाटतं माहितीये का, पुढच्या मीटिंगमध्ये मी हा मुद्दा त्यांच्यासमोर मांडावा. वा वहिनी, तुझ्या या किटी पार्टीच्या निमित्ताने मला हे सुचलंय आणि यासाठी तुझे खूप खूप आभार. अगं आभार कशाला त्यात, काहीतरीच. अनन्या हिया माझी अनन्या. आत्तू, आम्हाला फ्रेंड्स भेटतच असतात म्हणून त्यासाठी वेगळं आम्हाला गेट टुगेदर करायची गरज नाहीये. हे तुझं म्हणणं बरोबर आहे. पण मंथली सेव्हिंग झाली तर जरा बरंच आहे ना. मला पण किटी पार्टी करायची आहे. अरे वा, म्हणजे मंथली सेव्हिंग करण्यासाठी यांना किटी पार्टीला जायचंय. बघ ना. नाही या, त्याची काही गरज नाही. तू अजून लहान आहे की नाही, मग तुला छान छोटीशी पिगी बँक आणून देते. त्यात तू तुझे पैसे जमव खाऊसाठी. काय ए आत्तू, ते पैशांचं ठीक आहे ग, पण मला असं चांगलं चुंगलं खायला कुठे मिळेल? बरं बास ग आता. बरं नंदिनी, मला सांग कधी जाणार आहेस तू किटी पार्टीला? ते कधी भेटणार ना आम्ही अजून ते ठरायचं आहे. बरं जा आणि चांगली मज्जा करून ये. हा, सांभाळून जा फक्त. एन्जॉय कर.
नंदिनी, काय हो? तू किटी पार्टीला जाणार आहेस? हो किटी पार्टी? हो हो, किट्टी पार्टीला जाणार आहे मी. कोण आहेस? मी हम्म. मी नंदिनी आहे. अगं, तू केवळ नंदिनी नावाची बाई नाहीयेस, तर एका प्राध्यापकाची बायको सुद्धा आहेस. हा, पण माझ्या त्या मैत्रिणीने मला असं काही सांगितलं नाहीये की प्राध्यापकाच्या बायकांना आम्ही किटीत घेत नाही म्हणून. अगं, तिने काय सांगायची गरज आहे? तुला कळत नाही का? अगं, आपलं स्टेटस काय, आपण वागतो काय? हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हणशी जा